मेघा आतुर चातक कैक, मेघ तेथून चातका एक, तैसे त्याचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची त्यांची रक्षुनी लाज, आवडी निजांगे पुरवितो काज, पाहत असो आज प्रत्यक्ष. जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेने साईंचे गुणगान गात, देखिले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एका बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईंच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढले. पहा साधिली अवचित संधी, मान देऊनी माझी स्कंधी. पावले अवचित विमान सिद्धी, सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ, नाही घरघर नाही कळ. बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपी निजज्योती मिळविली. विमान मार्गे स्वरूपी स्थापिली, ज्योतीत समरसली निजज्योत. साई चरणी लागता ध्यान, गळाला पूर्ण देहाभिमान. वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848, ज्येष्ठ वद्य एकादशीस. दीक्षित पावले ब्रह्मपदास, या कर्मभूमीस त्यागुनी. म्हणा हे त्यांचे देहावसान, अथवा तया ते आले विमान. झाले ते साई पदविलीन, कोणासही प्रमाण ही गोष्ट. ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण, ऐसे भावी तो अभक्त पूर्ण. दृश्यदाने उतराये पण, स्वप्नी ही जाण घडेना. चिंतामणी देऊ पहाल, नित्य चिंता वाढवाल. तेने अचिंत्य दानिया व्हाल, उतराई हा बाल निर्णय.